मानव पर्यावरणाचं सुंदर नातं अबाधित ठेवण्यासाठी सादर करीत आहोत जागर पर्यावरणाचा। सृष्टी सुजलाम सुफलाम करण्यासाठी हाती असू द्या हात सुजाण नागरिकांचा। सामाजिक वनीकरण वन विभाग महाराष्ट्र शासन। जागर पर्यावरणाचा। नमस्कार, जागर पर्यावरणाचा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्रामध्ये काय किंवा भारतामध्ये काय मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होते आहे आणि ही जंगलतोड विकास कामांच्या नावाखाली होते आहे। मग ती धरणं बांधणं असो, रेल्वे मार्ग महामार्ग तयार करणं असो किंवा एखाद्या औद्योगिक वसाहती तयार करणं असो, मोठ्या प्रमाणावर झाडं तोडली जात आहेत आणि ह्या जंगलतोडीमुळं मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होते आहे। असं जरी अनेक दशकांपासून चालू असलं तरी एक जंगलाचा विशिष्ट संरक्षित भाग लोकसहभागातून जतन केलेला आपल्याला दिसतो आणि या संरक्षित भागालाच देवराया असं म्हणतात। आणि ह्याच देवरायांविषयी आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये माहिती करून घेणार आहोत आणि ही माहिती करून देण्यासाठी दोन मान्यवर आपल्याला आपण स्टुडिओमध्ये आपण त्यांना बोलवलेलं आहे। माझ्या शेजारी आहेत ते डॉक्टर उमेश मुंडले। नमस्कार। आणि यांनी देवराया या विषयावर PhD केलेली आहे। हे पर्यावरण तज्ज्ञ आहेत, अभ्यासक आहेत। ते आज आपल्याला देवरायांविषयी माहिती सांगतील। आणि त्यांच्या शेजारी बसलेले आहेत ते विलास काणे। नमस्कार। हे लघुपट दिग्दर्शक आहेत आणि अनेक पर्यावरणविषयक माहितीपट त्यांनी तयार केलेले आहेत। कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण विलास काणे यांनी देवराया या नावाची एक छोटीशी फिल्म तयार केली आहे, त्याची छोटीशी झलक पाहूया। देवराई एक जंगल, अतिशय घनदाट, मानवी हस्तक्षेप नसलेलं, एखाद्या अजस्त्र सापाप्रमाणे वाढलेल्या त्या प्रचंड वेली, ऐन उन्हाळ्यातल्या भर दुपारी थंडावा देणारी ती गच्च झाडी, कित्येक वृक्ष खूप जुने, अगदी 100 ओलांडलेले, पक्षी प्राणी अगदी छोटे कीटक सुद्धा एक नैसर्गिक आयुष्य जगणारे। या अद्भुत आणि रम्य वातावरणात खरंच परमेश्वराचा वावर असल्याची प्रचिती येते आणि तो कोणत्याही रूपानं समोर येऊ शकतो। या निर्गुण निराकार शक्तीनंच तर हे सर्व निर्माण केलं। मांगल्याची आणि पावित्र्याची जोड असलेली वनराई देवराई। विलास, आत्तापर्यंत देवराया हा नुसता शब्द आम्ही ऐकून होतो, म्हणजे रिझर्व्ह फॉरेस्टना सगळेजण भेटी वगैरे देतात, परंतु देवराया नेमकं काय हे काही माहिती नव्हतं। तुम्ही जेव्हा देवरायांवर फिल्म करायला सुरुवात केली तेव्हा काय अनुभव आला तुम्हाला, एकदम कसं वाटलं? जसं ते आपल्याला आपण म्हणता की लोकांना बरंचसं माहिती नाही, तसं ते मलाही माहिती नव्हतं। ही फिल्म मी पहिल्यांदा केली ती 2005 साली। म्हणजे तोपर्यंत मी जंगलात फिरलो होतो, पण जंगलातला असा काही एक भाग असतो जो एक जंगलच असतं आणि जे मात्र देवाच्या नावाने राखलेलं असतं, ही कॉन्सेप्ट मला तेव्हाही मला फारशी माहिती नव्हती। पण जेव्हा मी फिल्म मेकिंगसाठी म्हणून गेलो त्यावेळेस तो पहिल्यांदा त्या जंगलाचा मला प्रकार कळला की हा नक्की काय आहे। म्हणजे बाकीची जंगलं फिरलो होतो, रिझॉर्ट फॉरेस्टमधनं फिरलो होतो, टायगर प्रोजेक्ट्समधनं गेलो होतो, पण ती जंगलं वेगळी आहेत आणि देवराईतलं जंगल मात्र वेगळं असतं। त्याचं वेगळं पण काय हे जे अनुभवलं ते फार वेगळं होतं। जेव्हा खरंच असं आहे की आपण देवराईच्या जेव्हा बाहेर असतो त्यावेळेसचा असलेला ॲम्बियन्स आजूबाजूचा आणि जेव्हा आपण देवराईत पाय टाकतो आतमध्ये एका क्षणात सगळं वातावरण बदलतं। हे ट्रान्सफरन्सीनच होतं, एकदम बदलतं सगळं। आणि मी बघितलं ते असं बघितलं की असे म्हणजे 80-80 100-100 फूट वाढलेले वृक्ष सरळ वाढलेत आणि वरती मग नंतर ब्रँचिंग झालं। म्हणजे अशी उंच उंच झाडं आणि अतिशय जुनी झाडं ज्यांचं आयुष्य मे बी 200 वर्ष असेल, 300 वर्ष असेल, अशी मोठाली झाडं आणि असे वृक्ष आणि मग त्या वृक्षांवर असलेलं तिथलं वेगळं लाईफ हेही त्यावेळेस मला पहिल्यांदा बघायला मिळालं। म्हणजे ही जी सगळी जंगलाचा एक वेगळा प्रकार म्हणजे काय, तो नक्की काय असं मला तिला पहिल्यांदा कळलं। अच्छा, म्हणजे देवरायांचं वर्णन करताना आपल्याला घनदाट वृक्षराई, अगदी म्हणजे प्रकाश देखील आतमध्ये येत नाही, भरपूर सावली, आणखीन वेगळ्याच प्रकारचा सुखद गारवा आतमध्ये गेल्यावर जाणवत असेल। म्हणजे आपल्याकडे अभयारण्य आहेत, नॅशनल पार्क आहेत किंवा संरक्षित जंगलं देखील आहेत आणि सरकार देखील त्याची निगराणी करत असतं। तर ह्या सगळ्या संरक्षित जंगलांमध्ये आणि देवरायांमध्ये काय फरक आहे? 2-3 महत्त्वाचे फरक आहेत, पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा एक फरक असा आहे की सरकार जी कामं करतं फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या थ्रू वन खात्यामार्फत जी संरक्षण संवर्धनाची कामं केली जातात
त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सरकार काय करतं, तर एखादं अभयारण्य घोषित केलं किंवा नॅशनल पार्क घोषित केलं की तिथल्या रहिवाशांना तिकडनं स्थलांतर करायला लागतं. तिथनं माणूस हा प्राणी काढला जातो आणि मग त्याचं प्रोटेक्शन वन खातं करतं, ज्याच्यावरती त्या माणसांचं स्थलांतर, त्या भागाचं प्रोटेक्शन, संरक्षण यासाठीचा खर्च, त्याचा प्रशासकीय खर्च, या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. त्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात आणि तरी त्याचं पर्सेंटेज जे आहे, यशस्वी होण्याचं प्रमाण जे आहे ते कमी आहे. या उलट देवराईमध्ये आहे. देवराई हे भावनेच्या आधारे किंवा श्रद्धेच्या आधारे केलं जाणारं संरक्षण आहे. याला आम्ही सोशल फेन्सिंग, सामाजिक बंधन म्हणतो. हे पिढ्यानपिढ्या तो भाग कोणाच्याही विशेष निगराणीखाली नसताना अनडिस्टर्ब किंवा त्यात काही तोड न करता राखला जातो आणि हा गेले कित्येक पिढ्या राखला जातो आणि अक्षरशः हजारो गावांमध्ये राखला जातोय. अच्छा, म्हणजे लोकांनीच तयार केलेलं त्यांचं स्वतःचं लोक जंगल सहभाग हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये. हां. हा, कारण सामाजिक बंधन आहे, श्रद्धेमुळे हे देवाचं आहे, त्यामुळे मी याचा काही उपभोग घेतला नाही पाहिजे किंवा याचा कमर्शियल वापर नाही केला पाहिजे, व्यापारी त्याचा उपयोग नाही केला पाहिजे. ही जी भावना लोकांमध्ये रुजवली गेलेली आहे, तो त्यांच्या लाईफस्टाईलचा, जीवनाचा एक भाग आहे आणि त्यांच्या जीवनाचा एक भाग असल्यामुळे त्याच्यासाठी कुठलाही जास्तीचा खर्च न करता, मनुष्यबळ किंवा पैसा किंवा एफर्ट्स याचा खर्च न करता ते चांगल्या प्रकारे संवर्धन केलं जातं, संरक्षण केलं जातं. महाराष्ट्रामध्ये अशा किती देवराया आहेत, त्यांचं क्षेत्र काय असेल? महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे आपण बघितलं की पश्चिम घाटाच्या आजूबाजूला जे 14-15 जिल्हे आहेत, ते सातपुडाच्या पायथ्याला असणारे जिल्हे किंवा यवतमाळ आणि चंद्रपूर, गडचिरोली, म्हणजे जिथे जिथे आदिवासी लोक जास्ती आहेत किंवा जंगल आहे, घाट आहे, त्या भागात देवरायांचं प्रमाण आढळतं. आता मी जेव्हा माझ्या PhD साठी रिसर्च करत होतो, संशोधन करत होतो, तेव्हा जो अभ्यास केला त्या याच्यामध्ये जवळजवळ 4,500 देवरायांचं रेकॉर्ड केलंय. पण 5,000पेक्षा देवराई जास्ती असू शकतात. त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे, कारण माझं संशोधन एक्सप्लोरेशनचं विशेषतः 2002 मध्ये थांबलं. त्याच्यानंतर मग आहे त्या देवरायांचं संरक्षण, संवर्धन कसं करता येईल याकडे माझा फोकस मी वळवला. कारण नुसतं एक्सप्लोअर करून आपल्याकडे 4,500 होत्या असं म्हणण्यापेक्षा आपल्याकडे 3,000 आहेत असं म्हणणं मला जास्ती चांगलं वाटलं. कारण प्रोटेक्शन म्हणजे संवर्धन आणि संरक्षण करणं ही सगळ्यात महत्वाची आणि पुढची पायरी आहे. तर आपल्या पुढच्या पिढ्यांना ही कन्सेप्ट, संकल्पना प्रत्यक्ष बघायला मिळेल असं वाटल्यामुळे तो फोकस बदलला मी. पण महाराष्ट्रामध्ये 5,000पेक्षा जास्ती देवराया असू शकतात. मगाशी आता डॉक्टरांनी असा उल्लेख केला की देवराया हे श्रद्धेचं किंवा एक धार्मिक संस्काराचं प्रतीक आहे. तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही देवरायांना जेव्हा भेटी दिल्या तेव्हा तुम्हाला काय वाटलं, काय जाणवलं तिथे तुम्हाला? मला एक नक्की सांगलं की प्रत्येक देवराईमध्ये एक काहीतरी देव असतो किंवा देवी असते. मग त्याला काहीतरी नावही वेगळीच आहेत. म्हणजे कालकाई नाव असं काहीतरी नाव असेल, वाघजाई असं काहीतरी असेल, अशी वेगवेगळी नावं आहेत. आणि बहुतेक बहिरोबा वगैरे असेल असं पण. आणि हे बहुतेक वेळा तिथलं जे गाव आहे तसं ते ग्रामदैवत त्या देवराईमध्ये असतं असं सर्व एकूण आपण बघितलं तर दिसतं. आणि देवराईबद्दलची जेव्हा मग माहिती त्या काळात जेव्हा बाहेर लागली, डॉक्टरांसारखे काही रिसर्चर्स त्या काळामध्ये जेव्हा भेटले, तेव्हा असं लक्षात आलं की हे सगळं आदिवासी परंपरा जी आपली, त्या ह्याच्यातनं या देवरायांचं संवर्धन तेव्हापासून झालेलं आहे. म्हणजे आता मी मध्ये मेळघाटला गेलो तर त्याही भागात मी बघितलं तर तिथं पण काही जंगलच आहे सगळं, पण त्याच्यातला पुन्हा एक भाग हा देवासाठी राखलेला. तर ते त्यांचे घोडेदेव वगैरे असे काहीतरी देव, हत्तीदेव, घोडेदेव असे काहीतरी ते देव आहेत. आणि ते फार वेगळंच आहे सगळं. म्हणजे त्या काय तिथे अशा मूर्त्या वगैरे असतात? हा, मातीचे पुतळे केलेले असतात घोड्यांचे आणि हत्तीचे, आणि त्याची पूजा केली जाते. आणि काही ठिकाणी असं आहे की नुसतं दगड असतं शेंदूर लावलेलं किंवा वारुळ असतं मुंग्यांचं, आणि त्याची पूजा केली जाते. आणि 8-8, 9-9 फुटाची वारुळं बघायला मिळतात. अरे वा. म्हणजे याच्यात एक गमतीशीर गोष्ट अशी आहे की थोडक्यात आदिवासी परंपरेनुसार जर का बघितलं तर देव ही कॉन्सेप्ट खूप येण्याच्या आधीपासून, म्हणजे आपण जे देव मानतो वेगवेगळ्या मूर्ती स्वरूपातले, असं काही आदिवासींमध्ये कुठलं मूर्ती नाही आहे. म्हणजे देव ही संकल्पना अस्तित्वात येण्याच्या आधीपासून त्यांनी निसर्ग देवतेलाच देव मानलेला आहे आणि निसर्गातला प्रत्येक घटक हा देव आहे असं म्हणून त्याची पूजा केली जाते किंवा त्याला ते मान दिला जातो, अशी ती परंपरा आहे. आणि हे आपल्याला कळतं की कळकाई म्हणजे कळक हा बांबू आहे, तर कळकाई, वाघजाई म्हणजे वाघ आहे त्याच्यामध्ये, असे वनस्पती, प्राणी, इथलची जी जैवविविधता आहे याच्या नावाने त्याला देव मानून त्याची पूजा केली जाते. त्याच्यामध्ये साहित्यामध्ये बऱ्याच वेळेला देवरायांचं वर्णन येतं, विशेषतः खानोलकरांच्या कादंबऱ्यांमध्ये. आणि देवराई म्हटल्यावर एक अतिशय गूढ रम्य वातावरण वगैरे असं असतं. तर भूताची देवराई असं पण काही आहे का? हो आहे. म्हणजे ही कन्सेप्च्युअल डेटी म्हणतो आम्ही त्याला, एक काल्पनिक देव आहे तो. काही ठिकाणी भैरोबा जे म्हटलं जातं ते पण भैरोबा किंवा भैरी याची मूर्ती असतेच असं नाही, ते शंकराचं एक रूप मानलं जातं काही ठिकाणी.
पण आता सावंतवाडीजवळ मडुरे नावाचं गाव आहे, तिथे एक भूताची राई आहे आणि गावाच्या मधोमध आहे ती. त्याच्या आजूबाजूला सगळी भाताची शेतं आहेत. लोक भात शेतात जातात, पण त्या देवराईमध्ये कोणी जात नाही, कारण ती भूताची राई आहे. म्हणजे मी अभ्यास करण्यासाठी जेव्हा त्या देवराईत गेलो तेव्हा मला तिथल्या त्या शेतात काम करणाऱ्या बायकांनी सांगितलं की तुम्ही आज जाऊ नका, तुमचा वाटोळ होईल. अच्छा, म्हणजे असा समज आहे तिथे. असा समज आहे. आणि चांगली मोठी 15 हेक्टरची देवराई आहे ती, जवळजवळ 37 एकरची देवराई आहे. नाही, पण उलट त्याचा दुसरा फायदा असा होतो की भीतीपोटी ते संरक्षण होतं. संरक्षण होतं आणि त्याच्यामध्ये जंगली चारोळीची अत्यंत उत्तम झाड आहे. चारोळ्या चारोळ्या. खातो आपण त्या. वाईल्ड आहे हम्म. आणि हे बाहेर लोकांना माहिती नाही, कारण कोणी आतच गेलं नाहीये तिकडे. त्यामुळे तो एक बायोस्फिअर रिझर्व्ह पण आहे. म्हणजे बाहेरच्या लोकांना माहिती नाहीये. हा अज्ञानाचा भाग सोडला तरी आज त्या पॅचमध्ये जी झाडं आहेत ती अनडिस्टर्ब आहेत आणि ती गेली 100-150 वर्ष अनडिस्टर्ब असते. तर त्या प्रत्येक देवराईला एक कथा आहे काहीतरी. कथा आहे म्हणजे मग तो त्या देवाबद्दल किंवा देवीबद्दलचं की तुम्ही जर का त्या ठिकाणी जाऊन झाड तोडलं आणि देवाची परवानगी न घेता, म्हणजे ते कौल लावतात ना काही करायचं असेल. जागर पर्यावरणाचा यात पुन्हा असं पण मला ऐकवत आले की देवरायांमध्ये जाताना ग्रामस्थांना हात्यार न्यायला, कुऱ्हाडी वगैरे न्यायला बंदी आहे. हो, ऍक्च्युली असं आहे, कारण प्रत्येक देवराईमध्ये आपण जर का गेलो आणि जर का चौकशी केली गावात, तर त्या प्रत्येक देवराईला एक कथा आहे काहीतरी. कथा आहे म्हणजे मग तो त्या देवाबद्दल किंवा देवीबद्दलचं की तुम्ही जर का त्या ठिकाणी जाऊन झाड तोडलं आणि देवाची परवानगी न घेता, म्हणजे ते कौल लावतात ना काही करायचं असेल तर. असं न करता जर का तुम्ही काही केलं तर मग तुमच्यावर काहीतरी आपत्ती येणार. मग आपत्ती म्हणजे काही असू शकतं, तुमचा अपघाती मृत्यू किंवा तुमचा वंशच निर्माण होणार नाही. अशा प्रकारच्या अनेक कथा त्याच्याशी जोडलेल्या आहेत. म्हणजे मला असं वाटतं की या कथा जोडण्यामागचं कारण हेच असेल की त्याचं संवर्धन होण्यासाठी भीती घातल्याशिवाय आपल्याकडे अजूनही संरक्षण किंवा कुठल्याही गोष्टीचं पालन केलं जात नाही. तर त्याच्यातला तो प्रकार ही असा थोडक्यात याची अशी पार्श्वभूमी आहे की याच्यात अजून एक फॅक्टर असा आहे की हत्यारं घेऊन जायला पूर्ण बंदी आहे का तर नाही, हे प्रत्येक गावाचे वेगवेगळे नियम आहेत. हे देवराई हा कम्युनिटी रिझर्व्ह म्हणून पण वापरला जातो, औषधी वनस्पतीचं भांडार म्हणून पण वापरलं जातं, जळण सडपणासाठी लाकूड पण मिळतं किंवा पाण्याचा सोर्स असतो. देवरायांमध्ये जवळजवळ 90% देवरायांमध्ये पाण्याचा काही ना काहीतरी सोर्स असतो. मग ती झरा असेल, विहीर असेल, ओढा असेल, नदीचा उगम असेल, तलाव असेल, काही ना काही स्वरूपात पाणी असतं. आणि बऱ्याचशा देवरायातलं पाणी हे वर्षभर असतं, पेरेनियल सोर्स येतो. म्हणजे बऱ्याच ठिकाणी गावातलं पाणी संपतं तेव्हा गावातले लोक देवराईतनं पाणी घेऊन जातात गावामध्ये, कारण आजूबाजूला झाडझाडावर असल्यामुळे तिथे पाणी जास्ती प्रमाणात राहतं. आता या देवरायांमध्ये बरीचशी जैवविविधता सापडते. म्हणजे प्राणी जीवन आहे, तसंच मेडिसिनल प्लांट्स देखील आहेत. तुम्ही काय काय पाहिलं? डॉक्युमेंटेशन करताना जेव्हा गेलो आतमध्ये तेव्हा मी अगदी भुंगा एखाद्या लाकडात घर कसं करतो, आता हे जे कुजलेलं लाकूड त्याला जर का लागत असेल किंवा खूप जुनं लाकूड जे पडलेलं असतं त्याच्यात भुंगे घर करतात. तर असं एक खूप जुनं खोड मला एका देवराईमध्ये मला दिसलं, ज्यामध्ये ते भुंग्याची मला सगळी मुवमेंट मला कॅप्चर करता आली. इथपासनं ते 70-80 फूट उंच वाढलेले झाडाच्या शेंड्यांवर जेव्हा अशी कॅनॉपी असते, खूप घनदाट जेव्हा त्या भागात असते, तेव्हा तिथलं एक वरचा शेंड्यांवरचं लाईफ पुन्हा वेगळं असतं. म्हणजे तुम्ही जर का कोकणात गेलात तर मोठा धनेश जो म्हणतो आपण, पाईड हॉर्नबिल, मोठा मलबार पाईड हॉर्नबिल, तर हा पक्षी तुम्हाला सहजपणे तिथल्या देवरायांमध्ये दिसू शकतो. किंवा आपल्या इथली जी शेकरू आहे, वेस्टर्न घाट्स मधली शेकरू, जिलाही अशाच कॅनॉपी असलेली जंगल लागतं, हे सगळे त्या भागामध्ये दिसतं. इनफॅक्ट पुण्याच्या जवळ ताम्हिणी घाटात आपण गेलो, छोटीशी देवराई आहे म्हटलं तर, पण त्याचा तो कॉरिडॉर आहे तिथनं, तर तिथपर्यंत शेकरू येते हे मी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे. म्हणजे अगदी छोट्या ट्री श्रीव सारखा एक छोटा प्राणी जो नॉक्टर्नल आहे. म्हणजे मला असं लक्षात आलं की खूप सारं नॉक्टर्नल लाईफ, म्हणजे रात्रीच्या वेळेस बाहेर पडणारे जे प्राणी आहेत त्याच्यामध्ये ऊद मांजर आपण ज्याला म्हणतो तो आहे, ट्री श्रीव सारखे आहेत, किंवा काही साप आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जे त्या भागातच तुम्हाला जास्त दिसतील देवराईच्या आसपास. असे पण काही आहेत. आणि झाडांवर राहणार म्हणजे खवल्या मांजर फॉर दॅट मॅटर, हे तर खूप रेअर आहे आणि तिथे सापडतं. झाडांची काय माहिती सांगाल? झाडं किंवा वनस्पती, फुलं? झाडं मी जेव्हा माझा अभ्यास चालू केला किंवा पूर्ण झाला त्यावेळेला जवळजवळ 1200 वेगवेगळ्या स्पीशीज रेकॉर्ड केल्या झाडांच्या. तर त्याच्यामध्ये ग्राउंड फ्लोरापासून ट्रीपर्यंत सगळं आहे. अच्छा. पण देवराईमध्ये विशेष जर विचार केला आपण किंवा एक ऑब्झर्वेशन सहज बघितलं तर हिरडा, बेहडा, आंबा, अर्धे सुपारी ज्याला भेरलीबाड म्हणतात, हे ठराविक झाडं आहेत ती तुम्हाला 90% देवराईमध्ये मिळतातच. मग त्याचं डॉमिनन्स कमी जास्ती असेल, म्हणजे संख्या कमी जास्ती असेल. पण देवराई म्हटलं की बेहड्याचं मोठं झाड आहे आणि बेहड्याच्या झाडाची एक टिपिकल रॉकेट सारखी एक त्याच्या खोडाचं स्ट्रक्चर असतं आणि त्याला वरती मोठी कॅनॉपी असते. आणि जेव्हा हे किंवा एक मोठं भेंड नावाचं झाड आहे जे आपण ही रानबेंडी म्हणतो ते नाही, मोठं पांढऱ्या खोडाचं झाड असतं, जवळजवळ 100-125 फूट उंच जातं ते.
आणि जनरली मलबार पाईड हॉर्नची नेस्टिंग त्याच्यामध्ये असतात. त्याचबरोबर ते किंग वल्चर, ज्याला राजगिधाड म्हणतं, त्याचं नेस्टिंग तिथे मिळतं. आणि राजगिधाड हे काही देवऱ्यांमध्ये बघायला मिळतं, कुठे ते मी सांगणार नाही, कारण पूर्वी एका ठिकाणी मी चुकून बोललो होतो आणि मग तिथे लोकांनी एवढं जाऊन उच्चाद मांडला की त्या राजगिधाडांना जगणं नकोसं झालं. त्यामुळे सहसा कुठे बघितलं हे सांगणं मी टाळतो आता. पण ते राजगिधाड ज्यांनी बघितलं असेल तर एक खूप छान साईट असते त्याचं उडणं, म्हणजे कारण ते एवढं मोठं असतं की त्याला जागच्या जागी उडता येत नाही. मग ते आधी धावतं आणि मग उडतंय विमानाच्या टेकऑफ सारखं. तर त्याला लागणारी जी जागा आहे आणि वरती उतरायला लागणारे जे आहे, एवढी मोठी झाडं जिथे असतात तिथे ती बघायला मिळतात. नागपूरकडच्या भागामध्ये सागाची देखील देवराईची हा, यवतमाळ जवळ एक सागाची देवराई होती आणि जवळजवळ 16 हेक्टरची देवराई. आणि यात गमतीचा भाग असा होता की आदिवासी लोक ते सागाच्या झाडाच्या वरती त्यांचे देव ठेवतात आणि दर 3 वर्षांनी झाड बदलायचं. अच्छा. अशा प्रकारे. आणि जो जुना झाड देव ठेवलेला आहे ते पण जपायचं आणि नवीन पण जपायचं. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे RFO होते ते मला सांगत होते, बघा साहेब, हे 70-80 वर्ष जुनं टिंबर आहे, लाखो करोडो रुपये किमतीचं टिंबर आहे आणि हे तोडू देत नाहीत आम्हाला. तर हा एक भावनेचा भाग लक्षात घेतला पाहिजे की फॉरेस्ट ऑफिसर त्याच्याकडे टिंबर या नजरेने बघतोय, पण तिथे राहणारा स्थानिक माणूस आहे, त्याच्या दृष्टीने तो देव आहे, ते आहे तर मी आहे. आणि त्या दृष्टीने त्यांनी 15-16 हेक्टरची ती देवराई तशीच इंटॅक्ट ठेवलेली. देवराई हा ऍक्च्युली व्यापारी वापर करण्याच्या विरुद्ध असतं की तुम्हाला लागेल तेवढ्या गोष्टी वापरू शकता. म्हणजे औषध गावातल्या लोकांना हवं असेल तर गावातला औषधं जाणणारा माणूस तेवढं घेईल आणि काढेल. जागर पर्यावरणाचा कोणी या ठिकाणी असं दिसतंय की लोकभावनेने किंवा धार्मिक भावनेने शासनाच्या कर्तव्यावर मात केलेली आहे. ऍक्च्युली याच्यामध्ये एक मला ऍड करायला आवडेल. मगाशी आपण म्हणत होतो की आता मोठाले वृक्ष ज्याबद्दल आपण बोललो आणि काही रेअर स्पीशीज, औषधी वनस्पती, याच्याबरोबर मला क्लाइंबर्स खूप दिसले. म्हणजे काही वेली ज्याला म्हणतो, आणि त्याच्यातल्या काही राक्षसी वेली बघितल्यात. राक्षसी म्हणजे लिटरली हत्तीच्या पाया इतकी जाडी असलेल्या वेली. आणि त्या मला माझ्या अंदाजाने डॉक्टर मला वाटतं काहीशे मीटर. हा, आणि कुठल्याही देवराईचं, विशेषतः पश्चिम घाटातल्या कुठल्याही देवराईमध्ये तुम्हाला अजस्त्र, आपण महालता किंवा उडी लायना म्हणतो, स्पायरल अशा दिसतात. स्पायरल असतात. आणि जवळजवळ त्याची मी पाहिलेली सगळ्यात मोठी गर्थ म्हणजे वेडी असलेली वेल जी होती ती जवळजवळ 2.25 मीटरची वेडी होती. वेडी तुमची 2.25 मीटरची, एवढी मोठी एवढी वेल. म्हणजे लोकांना असं वाटतं की ते आडवं पडलेलं झाड आहे, बोंदा आहे, त्याच्यावरनं लोक चालत जातात. मी कधी देवराई कोणाला दाखवायला नेलं शाळेतल्या कॉलेजमधल्या मुलांना, तर मुद्दाम त्याच्यावरनं जायला सांगतो. मग तिकडे गेल्यावर त्यांना परत बोलवून विचारलं हे काय आहे, की तेव्हा त्यांना कळतंय की ही वेल आहे. म्हणजे मी बघितलंय केशवराची जी देवराई आहे दापोलीची, तिथं या वेलीमुळे एक वृक्ष तुटून, त्या वजनाने तुटून त्या वेलीनेच लोंबकळत ठेवलेला आहे. म्हणजे त्या त्याच्यावर पडला तो तिथे. म्हणजे वेलीने धरून ठेवलाय तो तुटलेला वृक्ष. आणि असं तिथं आहे. एवढ्या मोठ्या वेली असणं हे तो भाग अनडिस्टर्ब असल्याचं लक्षण आहे. तिथे कोणी जात नाहीये. आता ह्या ज्या सगळ्या देवराया आहेत, ह्या रोजगार निर्मितीचं सुद्धा एक मोठं साधन आहे. तर त्या संदर्भात काय चित्र आहे आपल्याकडे? देवराई हा ऍक्च्युली व्यापारी वापर करण्याच्या विरुद्ध असतं की तुम्हाला लागेल तेवढ्या गोष्टी वापरू शकता. म्हणजे औषध गावातल्या लोकांना हवं असेल तर गावातला औषधं जाणणारा माणूस तेवढं घेईल आणि काढेल. पण काही ठिकाणी जास्ती प्रमाणात औषधी वनस्पती मिळतात. मग आता बघ, कुंडी नावाचं एक गाव आहे देवरुखच्या आसपास, तर तिथे त्यांनी देवराईचे 4 भाग केलेत. त्यांच्याकडे एक अँटी डायबेटिक औषध मिळतं, त्याची बी मिळते, नाव नाही सांगत मी आता, त्याची बी मिळते. पण त्यांनी काय केलं की त्यांनी देवराईचे 4 भाग केलेत आणि दरवर्षी एका भागातली बी उचलून ते फक्त विकतात. याने काय होतं की पुढच्या वेळेला परत त्या भागात त्यांना 4 वर्ष मिळतात आणि त्या 4 वर्षामध्ये रिजनरेशन चांगलं होतं. म्हणजे ओव्हर एक्सप्लॉयटेशन होऊ नये, ते झाड तिथनं संपू नये आणि त्याचबरोबर त्यातनं पैसे मिळावेत. कारण खूप बिया पडल्या तरी पावसाळ्यात रिजनरेशन येतं आणि मग त्यांच्या आपापल्या स्पर्धेमध्ये ती रोपं मरून जातात. एक्झॅक्टली. तिथलं काहीच उचलायचं नाही हे पण चुकीचं आहे आणि वाटेल तेवढं उचलायचं हे पण चुकीचं आहे. म्हणजे थोडक्यात Balance त्या महत्त्वाचं देवराईचं संवर्धन करून जे काही चरितार्थासाठी साधन उपलब्ध होईल असं काही तेवढं ठिकाणी ते काही केलं गोष्टी जातं, पण सामान्य. जनरली व्यापारी वापर होत नाही त्याचा. पण हे काही ठिकाणी नक्की होतं असं. एक उदाहरण मला अजून आठवतंय. तिकोना किल्ल्याच्या जवळ अजिवली म्हणून गाव आहे, तिथली एक देवराई आहे. तर तिथं गावातल्या एका माणसाला दरवर्षी तिथे माडाची झाडं खूप आहेत, तर ते माडी काढण्याचं कॉन्ट्रॅक्ट तिथल्या गावातल्या माणसाला दरवर्षी त्याचं हे होतं, म्हणजे लिलाव होतो. कोणीतरी एक जण जेव्हा ते माडी काढायचं काम घेतो त्याच्याकडे त्या देवराईच्या संरक्षणाची जबाबदारी पण असते. सो असंही काही त्या ठिकाणी बघायला मिळालं. आता या सगळ्या देवरायांचं काही प्रमाणात हानी होत असेल किंवा होते असं आमच्या लक्षात येते की साधारण, तर ही काय प्रकारची हानी होते, म्हणजे कोणाकडनं होते? कारण आता म्हणजे डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्समध्ये तर ते लोक काही या देवरायांना हात लावत नाही,
तर मग याचा ऱ्हास होतोय का? हा ऱ्हास तर होतो आहे. याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. एक तर मध्यंतरी जी धरणं बांधली गेली वेगवेगळ्या ठिकाणी, ती धरणं अशा ठिकाणी बांधली गेली पश्चिम घाटामध्ये. पुणा हे पश्चिम घाटाचा जो पूर्वेकडचा उतार आहे पुणा आणि साताराकडचा, त्या भागामध्ये जास्ती धरणं बांधली गेली. आणि त्या धरणामध्ये गेल्या 25 वर्ष जवळजवळ 70-80 देवराया, तेवढी गावं जी पाण्याखाली गेली, त्या प्रत्येक गावामध्ये किमान एक देवराई तर होतीच होती. म्हणजे काही ठिकाणी तर 3 किंवा 4ही होत्या, तर त्या पाण्याखाली गेल्या आणि त्यामुळे ते आपण पूर्णपणे गमावून बसलो. तर 60-70 देवराया ही मोठी हानी आहे. दुसरा भाग असा आहे की कोकणामध्ये ही रेव्हेन्यू लँड आहे, देवरायांची जागा आहे ती. पण पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी खाजगी देवराया आहेत. तर खाजगी जमिनीवर असल्यामुळे त्यांनी बऱ्याच वेळेला आणि बऱ्याच पूर्वी कोळसा केला. म्हणजे जी मोठी जंगलं होती हो. ती कोळसेवाल्याने दिली आणि त्यांनी ते पेटवून त्याचा कोळसा केला. आणि आता त्यांना कळतंय की आपण काय गमावून बसलो ते. नाही, मग डॉक्टर मला एक सांगा की आता जर अशी हानी होत असेल तर मग जनजागृतीसाठी आपल्याला लोकसहभागातून काय कार्यक्रम राबवता येतील, थोडक्यात सांगा. देवराईचं संरक्षण संवर्धन करण्यासाठी लोकसहभाग हा महत्त्वाचा आहेच. आणि त्याही बरोबर त्याच्यामध्ये अवेअरनेस, जाणीव जागृती तयार करणं, निर्माण करणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आता आताच्या नवीन याच्यात काय झालंय की गावामध्ये फक्त म्हातारे कोतारे आणि लहान मुलं असतात आणि तरुण पिढी सगळी शहराकडे आली. त्यामुळे ती जी निसर्गाची लिंक आहे ना ती तुटली आहे, आपली डिस्कनेक्ट झाली आहे. डिस्कनेक्ट नाही म्हणत मी, लूज कॉन्टॅक्ट झालाय म्हणतो. त्यामुळे ते स्पार्क्स होत आहेत आणि त्यामुळे त्याचा परिणाम देवराईवर होत आहे. तर देवराई संरक्षण आणि संवर्धन हे कमर्शियली वापरता आलं आपल्याला. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ देवराईला हात न लावता देवराई हा कोर म्हटला आणि त्याच्या बाजूने एक बफर झोन तयार करून त्यातनं लोकांना त्यांना लागणारं सरपण किंवा बाकीचं लाकूड किंवा पैसा हे मिळू शकत असेल तर लोक देवराईपर्यंत जाणार नाही. कारण बऱ्याचशा ठिकाणी देवराईमध्ये पाण्याचा सोर्स असल्यामुळे देवराई आहे म्हणून आपल्याला पाणी मिळतंय याची नक्की जाणीव लोकांकडे आहे. आणि किमान देवराई गेल्यावर आपल्याला पाणी मिळणार नाही या भीतीपोटी का होईना, पण बऱ्याच ठिकाणी देवराईचं संरक्षण होतंय. तर रसिक हो, आपल्यावरील धार्मिक संस्कारामध्ये पर्यावरण साधनेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या धार्मिक संस्कारामध्ये पूजा अर्चा किंवा विधींमध्ये आपण पानं, फुलं, पत्री, झाडं यांची विधिवत पूजा करीत असतो आणि म्हणूनच आपण वृक्षांना वृक्षदेवता म्हणतो. आणि ह्याच संदर्भात आजचा पर्यावरण मंत्र पाहूया काय आहे तो. हजारो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी झाडं, फुलं, वनस्पतींचं महत्त्व सांगून त्यांची जोपासना करण्याची शिकवण दिली आहे. देवरायांचं संवर्धन करणं हा विशिष्ट धर्म नसून निसर्ग धर्म आहे. आज आपल्या कार्यक्रमामध्ये देवराया या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी डॉक्टर मुंडले आणि विलास काणे तुम्ही दोघंजण आमच्याकडे आलात आणि अतिशय सुंदर वेगळी अशी माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली देवरायांबद्दल. याबद्दल जागर पर्यावरणाच्या वतीनं मी आपले आभार मानतो. नमस्कार. नमस्कार. स्वप्नांच्या गावा जावी